सावळदा येथील भीषण दुर्घटना, मृत्यूला जबाबदार कोण? महावितरण, पपई व्यापारी की ट्रान्सपोर्ट? नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सावळदा येथे पपई भरणाऱ्या वाहनाचा उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श होऊन एका मजुराचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या भीषण दुर्घटनेला नेमके जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। शहादा तालुक्यात सध्या पपई तोडणीचा हंगाम जोरात सुरू आहे। सावळदा परिसरात पपईची लोडिंग करत असताना मजुरांनी भरलेले वाहन महावितरणच्या 33 केव्ही उच्च दाबाच्या तारांना स्पर्शले। या विद्युत धक्क्याने वाहनावर वरच्या बाजूला काम करणाऱ्या एका मजुराचा जागीच दुर्दैवी अंत झाला, तर दुसरा मजूर गंभीर भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट असून 3 प्रमुख घटकांवर बोट ठेवले जात आहे। अनेक ठिकाणी महावितरणच्या 33 केव्हीच्या तारा जमिनीपासून अत्यंत कमी उंचीवर लोंबकळत आहेत। सावळदा येथेही तारा खाली असल्यामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे। याकडे महावितरणने वेळीच लक्ष का दिले नाही? पपई व्यापारी मजुरांकडून काम करून घेतात, परंतु त्यांना साधे सेफ्टी किट देखील पुरवले जात नाही। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वीज वाहिन्या खाली होत्या तिथे मजुरांना धोक्याची कल्पना देऊनही काम का करण्यास भाग पाडले? मजुरांचा विमा काढला होता का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। वाहनावर क्षमतेपेक्षा जास्त उंचीवर माल भरणे आणि मजुरांच्या बसण्याची असुरक्षित व्यवस्था यामुळे धोका वाढला। ट्रान्सपोर्टरने सुरक्षेच्या नियमांचे पालन का केले नाही? सर्वात संतापजनक बाब म्हणजे इतकी मोठी दुर्घटना घडूनही संबंधित व्यापाऱ्याने अद्याप घटनास्थळी भेट देऊन मजुरांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले नसल्याचा आरोप होत आहे। आम्हाला फक्त कामापुरते वापरले जाते का? आमच्या जीवाचे काहीच मोल नाही का, असा आज सवाल आता पपई मजूर विचारत आहेत। मृत्यू पावलेला व्यक्ती कुटुंबाचा एकमेव आधार होता। आता त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? व्यापारी, महावितरण की प्रशासन यावर मदतीचा हात पुढे करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या दुर्घटनेमुळे पपई तोडणीसाठी जाणाऱ्या हजारो मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। संबंधित दोषींवर कठोर कारवाई होऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी शहादा तालुक्यातून जोर धरत आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, मुख्य संपादक, शहादा।